नमस्कार मंडळी. हातगीची फुलांची भाजी, चटणी, मोकळं बेसन अशा कित्येक रेसिपी बनवल्या जातात आणि चविष्ट असतात. तर आज आपण या फुलांची चटणी कशी बनवायची ते या व्हिडिओत बघणार आहोत. तर अशा प्रकारे ही सर्व फुलं आपण साफ करून घेऊ. तर बघा, एका साईडला शेंगा तोडून घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या साईडला आपली फुलं ही मस्त साफ करून झालेली आहेत. तर आता आपण तव्यावरती ही चटणी बनवणार आहोत. तर चटणी बनवायला फक्त लसूण, मिरची, कांदा आणि टोमॅटो हे साहित्य वापरून आपण चटणी बनवणार आहोत. तर तवा गरम झाल्यानंतर यामध्ये मी तेल टाकलेलं आहे, एक पळी जिरे टाकलेले आहे, पाव चमचा जिरे, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या तेलामध्ये परतून घेऊ. तर आता फुलामधील पाणी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे आणि अशी फुलं आता मी या फोडणीवरती टाकत आहे. हळद टाकायची, कोथिंबीर टाकायची आणि फुलं नरम होईपर्यंत शिजून घ्यायची. तर अशा प्रकारे ही चटणी तयार होते. अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.